नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान मराठी माध्यम प्रकरण 18 परिस्थिती. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील तासाला आपण परिसंस्था या प्रकरणाविषयी माहिती अभ्यासत होतो. त्याच्यामध्ये आपण परिसंस्थेचे कोणते 2 प्रकार आहेत, नंतर त्यांचे कोणते उपप्रकार आहेत, त्यांची उदाहरणं कोणती, त्यांचा कुठे कुठे वापर केला जातो हे आपण आकृतीसह स्पष्ट केलं होतं. तर आज आपण परिसंस्थेची रचना याविषयी माहिती अभ्यास. परिसंस्थेची रचना मीन्स स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम. ओके, सजीवांना जगण्यासाठी निरनिराळ्या अजैविक घटकांची गरज असते. तसेच त्यांना निर्जीव घटकांशी जुळवून घ्यायची क्षमता वेगवेगळी असते. म्हणजे आपण सजीव आहोत, आपल्या सजीवांना जगण्यासाठी आपल्याला काही निर्जीव घटक जे आहेत तर त्यांच्याशी जुळवून घ्यायची क्षमता सुद्धा आपली वेगवेगळी असते. निर्जीव वस्तू कोणत्या तर तुम्हाला सर्वांना माहीतच असतील. फॉर एक्झाम्पल सांगायचं दगड, माती वगैरे. म्हणजे आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला मातीचा संबंध बऱ्याच गोष्टीशी येतो. म्हणजे जसं की तुम्हाला चालायचं असेल तर निर्जीव वस्तूवरतीच पाय ठेवून आपण जमिनीवरती चालतो. ओके, दगडं असतील, काही आपल्या घरामधल्या निर्जीव वस्तू असतील, जसे की घरामधली कोणतीही तुम्ही घेऊ शकता. किंवा आपल्या शाळेमधलं उदाहरण घ्यायचं झालं तर बेंचेस आहेत, ब्लॅकबोर्ड्स आहेत, हे सगळे जे आहेत तर ते निर्जीव वस्तू आहेत. म्हणजे आपल्याला सजीव वस्तूंना किंवा सजीव जे प्राणी आहेत तर त्या सजीव प्राण्यांना निर्जीव वस्तूंची गरज असते. एखाद्या सूक्ष्मजीवाला ऑक्सिजनची गरज असते. सर्वांना माहीतच आहे, सूक्ष्मजीव जे की आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत तर त्यांना सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. तर काहींना ऑक्सिजनची गरज नसते. ऑक्सिजन नसला तरी ते जिवंत राहू शकतात. तर काही झाडांना जास्त सूर्यप्रकाश आवश्यक असतो, तर काही वनस्पतींना कमी सूर्यप्रकाशात म्हणजे चांगल्या सावलीत सुद्धा वाढतात. तर जी उंच वाढणारी झाडं आहेत तर त्या उंच वाढणाऱ्या झाडांना जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. आणि काही वनस्पती अशा आहेत की त्या कमी सूर्यप्रकाशात सुद्धा येतात किंवा काहींना सूर्यप्रकाशाची अत्यंत म्हणजे कमी प्रमाणावरती गरज असते. म्हणजे उंच झाडं जर असतील तर त्याच्यावरती उगवणाऱ्या बांडगुळासारख्या ज्या वेली आहेत तर त्या वेलीसुद्धा काय होतं म्हणजे त्यांना कमी प्रमाणावरती सूर्यप्रकाश लागतो. गवत वगैरे असं उंच झाडाच्या सावलीखाली वाढणारं जे गवत आहे तर त्या गवताला सुद्धा कमी प्रमाणावरती सूर्यप्रकाश लागतो. हे तुम्हाला माहिती असेलच. आता पुढं आपल्याला बघायचं आहे परिसंस्थेतील प्रत्येक अजैविक घटक, उदाहरणार्थ हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादींचा त्यातील सजीवांवर किंवा जैविक घटकांवर परिणाम होत असतो. तर हे सगळे अजैविक घटक आपण बघितले आहे. हवासुद्धा अजैविक किंवा निर्जीव आहे. तर हवा निर्जीव असली तरी प्रत्येक सजीवाला ही हवा आवश्यकच आहे. हवेशिवाय जैविक घटकांचं जीवन अपूर्ण आहे. नंतर पाणीसुद्धा निर्जीव आहे किंवा अजैविक घटक आहे. पाणी सर्वांना लागतं, माहीत आहे. नंतर माती, सूर्यप्रकाशाशिवाय कोणतीही वनस्पती तिचं वाढ होत नाही. नंतर तापमान म्हणजे काय, कधी थंड तापमान असतं, कधी उष्ण तापमान असतं. जसं सीझन चेंज होईल तसं तापमानसुद्धा चेंज होत जातं. तापमानसुद्धा निर्जीवच आहे. नंतर आर्द्रता म्हणजे हवेमधील जे बाष्पांचे किती प्रमाण आहे याच्यावरून आर्द्रतेचं प्रमाण ठरवलं जातं. जसा सीझन बदलला, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तसं आर्द्रतेचं सुद्धा प्रमाण कमी जास्त होत राहतं. म्हणजे हे सगळे अजैविक घटक जे आहेत ते जैविक घटकांवरती परिणाम करत असतात. एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवरती अवलंबून आहेत. म्हणजे एखादी परिसंस्था आहे किंवा एखादा समूह आहे तर त्याच्यामध्ये किती सजीव जगू शकतात हे अजैविक घटक जे आहेत ते ठरवतात. ओके, तुम्ही जर आता पाण्यामधलं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा आता एक तळ आहे आणि तळ्यामध्ये खूप सारं पाणी आहे, पण त्या पाण्यामध्ये तुम्ही खूप सारे दगड टाकले तर दगड टाकल्यामुळे काय होणार, पाण्यामधले काही म्हणजे प्राणी आढळून येतात, काही वनस्पती येतात. त्या दगडामुळे काय होणार, मृत पावणार किंवा तिथली जागा ती व्यापून दगड टाकणार. त्याच्यामुळे खूप कमी प्रमाणावरती जिथे थोडीशी जागा शिल्लक राहील त्या ठिकाणी हे वनस्पती म्हणजे पाण्यामधल्या किंवा प्राणी तिथं राहतील.
ओके, म्हणजे अजैविक घटकांचं प्रमाण किती आहे तर त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. नंतर सजीव परिसंस्थेतील हे अजैविक घटक सतत वापरत असतात किंवा उत्सर्जित करत असतात, म्हणून परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे अजैविक घटकांचे प्रमाण कमी जास्त होत असते. मग हे अजैविक घटक जे आहेत तर तो माणूस काय करतो, दैनंदिन जीवन जगण्यासाठी ह्या अजैविक घटकांवरती अवलंबून असतो का यांचा वापर कमी जास्त प्रमाणात करत असतो. मग कमी जास्त प्रमाणावरती वापर केल्यामुळे त्यांचं प्रमाणसुद्धा कधी जास्त तर कधी कमी होतं. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण दिलं तर पाण्याचा वापर, आपल्या पाण्याचा वापर दैनंदिन जीवनासाठी करतो, त्याच्यामुळे कधी कधी पाण्याचा तुटवडा आपल्याला निर्माण होतो. आता परिसंस्थेतील प्रत्येक सजीव घटकाचा सभोवतालच्या अजैविक घटकांवरती सुद्धा परिणाम होतो. तर प्रत्येक सजीव जो आहे तर त्याला जीवन जगण्यासाठी किंवा सभोवतालचं जे जीवन आहे किंवा सभोवताल जे आसपासचे जे अजैविक घटक आहेत तर त्यांचासुद्धा परिणाम त्याच्या जीवनावरती होत असतो. त्यामुळे त्यांचा परिणाम परिसंस्थेतील इतर सजीवांवरती सुद्धा होत असतो. ओके, नंतर इथं सांगितलेलं आहे परिसंस्थेतील प्रत्येक सजीव त्या परिसंस्थेत राहताना कार्य करताना विशिष्ट भूमिका बजावत असतो. म्हणजे परिसंस्थेमध्ये प्रत्येक सजीव जो आहे म्हणजे वनस्पती, प्राणी, पशु, पक्षी आणि मानवसुद्धा त्याच्यामध्ये येतो सजीव ह्याच्यामध्ये. त्यामुळे परिस्थिती राहत असताना वेगवेगळे कार्य प्रत्येक सजीव करत असतो किंवा विशिष्ट भूमिका तो करत असतो. या सजीवांचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असताना म्हणजे बजावत असलेली भूमिका याला निश असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बागेत वाढणारे सूर्यफुलाचे झाड आणि ऑक्सिजन हवेत उत्सर्जित करतं. ओके, म्हणजे बघा बागेत वाढणारं जे सूर्यफुलाचं झाड आहे ना तर ते काय करते, हवेमध्ये ऑक्सिजन सोडण्याचं उत्सर्जन करण्याचं काम करतं. त्याचबरोबर मधमाशा, मुंग्या इत्यादी कीटकांसाठी अन्न व आसरा पुरवतं. तर सूर्यफुलाच्या फुलावरती काही मधमाशा किंवा काही कीटक जमा होतात तर त्यांचं ते अन्न गोळा करतात आणि त्यांना आसरा म्हणजे निवारा काही काळासाठी दिला जातो. म्हणजे हे एकमेकांवरती कसं अवलंबून आहे याचं उदाहरण दिलेलं आहे. आकृतीसह दिलेलं आहे बघा. आकृती दिलेली आहे परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे बघा अजैविक घटक कोणते आहेत, अजैविक घटकांचा जैविक घटकांवरती कोणता परिणाम होतो हे दिलेलं आहे. अजैविक घटक बघा पोषक द्रव्ये, सौर ऊर्जा, कार्बन डायऑक्साईड, नत्र, जल, खनिजे इत्यादी हे सारे अजैविक घटक झाले. मग ह्या अजैविक घटकांचा परिणाम जैविक घटकांवरती काय होतो तर या दोन्हींमध्ये परिणाम होत असताना उष्णता सूर्यापासून जी भेटते ते होते आणि प्रकाश संश्लेषण आणि अन्न निर्मिती ह्या दोन प्रक्रियासुद्धा होतात. जैविक घटकमध्ये वनस्पती आपण घेतलेल्या आहेत तर वनस्पतींची वाढ होण्यासाठी हे सारी पोषणद्रव्य, कार्बन डायऑक्साईड, नत्र, जल यांची आवश्यकता असते. आणि ही प्रोसेस घडून आणण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. सूर्यप्रकाश जर भेटला तरच प्रकाश संश्लेषण होऊन वनस्पतींची अन्न निर्मिती म्हणजे फळं यायला सुरुवात होते. ओके, आता हे त्याचबरोबर उष्णता भेटल्यामुळे वनस्पतींची वाढ मोठ्या प्रमाणावरती होते. वनस्पतीपासून अन्न ग्रहण करतात. मग आता जैविक घटक जे आपण बघितलेले होते आता वनस्पतींची पूर्ण वाढ झालेली आहे. मग आता जैविक घटक जे आहेत प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक भक्षक आपण पाहिले होते पाठीमागच्या तासाला. तर हे सगळे काय करतात वनस्पतीवरती अवलंबून असतात. काही वनस्पतींवरती अवलंबून असतात तर काही प्राणी दुसऱ्या प्राण्यांवरती अवलंबून असतात. हे आपण काल पाहिलेलं होतं. मग आता हे फॉर एक्झाम्पल बघा वाघ आणि शेळीला जर खाल्लं तर शेळी थोडक्यात मृत पावली किंवा तिथं जे अवशेष राहिलेलं आहे तर त्याला शेवट जे अवशेष शिल्लक राहिलेलं आहे वनस्पती किंवा प्राण्यांचं तर हे अवशेष जे आहे त्याचं विघटन होण्यासाठी सूक्ष्मजीवांची आवश्यकता असते. आणि सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी थोड्याफार प्रमाणावरती उष्णताची आवश्यकता असते. त्याचबरोबर मृत शरीराचं विघटन होत असताना द्रवमुक्त होतात म्हणजे आपल्याला दुर्गंध जे येत होतो त्याच्यामधून द्रवमुक्त होत असतात. हे सूर्यप्रकाशामध्ये चालणारी प्रोसेस आहे. इथं तुम्हाला वेगवेगळे सूक्ष्मजीव कसे दिसतात ते दाखवलेले आहेत. आणि ह्या सूक्ष्मजीवांचं
परत त्यांना म्हणजे पाणी वगैरे जर भेटत गेलं तर पुन्हा त्यांचं काय होतं, हे मशरूमसारखे जे झाड आहेत तर ते यायला पुन्हा सुरुवात होते. याच्यामध्ये जेणेकरून पोषक द्रव्ये जे आहेत तर ते भेटतात किंवा मुक्त द्रव्यांचे पुनर्चक्रीकरण होतं. म्हणजे हे थोडक्यात अशी लाईफ सायकल आहे, एकमेकांवरती सगळे अवलंबून असणारे हे सगळे आहेत. आता पुढे आपल्याला सांगितलेलं आहेत बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की सांगा पाहूमध्ये प्रश्न पहिला, वरील आंतरक्रियेत सजीवांची भूमिका काय आहे. प्रश्न दुसरा, अजैविक घटक उत्पादकांना कसे मिळतात. आणि तिसरा प्रश्न, भक्षक कोठून अन्न मिळवतात. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे बघा, बहुतेक परिसंस्था अत्यंत गुंतागुंतीच्या असतात आणि त्यामध्ये विविध जीवजातींचे संख्यात्मक व गुणात्मक असे प्रचंड वैविध्यत्व आढळते. आपल्या भारत देशासारख्या उष्णकटिबंधीय भागात परिसंस्थेमध्ये केवळ काही मोजक्याच जातीचे सजीव सर्वत्र मोठ्या संख्येने आढळून येतात. उरलेल्या बहुतेक वनस्पती व प्राण्यांच्या जातींची बरीच कमी संख्या असते. काही जातींमध्ये तर फारच कमी संख्या असते. पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत. प्रत्येक ठिकाणची परिसंस्था वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ जंगल, तळे, सागर, नदी इत्यादी परिसंस्थांचा आकार, स्थान, हवेची स्थिती, वनस्पती व प्राणी प्रकार हा वैशिष्ट्यानुसार परिसंस्थेमध्ये काही प्रकार वेगवेगळे आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बहुतेक ज्या परिसंस्था आहेत त्या अत्यंत गुंतागुंतीच्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काही सजीव आहेत, काही निर्जीव वस्तू आहेत, काहींची संख्या खूप जास्त आहे, काहींची संख्या खूप कमी आहे, काहींचं असे वेगवेगळे वैशिष्ट्य आढळून येतात. भारत देश आहे आपला तो उष्णकटिबंधीय आहे. म्हणजे उष्णतेचं तापमान जास्त असल्यामुळे याच्यामध्ये फक्त काही प्रमाणावरतीच वनस्पती किंवा काही प्रमाणावरतीच जे सजीव आहेत ते आढळून येतात. मग त्याच्यामुळे ठराविकच आपल्या भागामध्ये वनस्पती किंवा प्राणी आढळून येतात. म्हणजे जे थंड हवेच्या ठिकाणी आढळतात ते आपल्या इकडं उष्णता असणाऱ्या त्या भागामध्ये आढळून येत नाहीत. त्याच्यामुळं ह्या ज्या परिसंस्था आहेत त्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या आहेत. का वेगवेगळ्या आहेत परिसंस्था, तर तिथलं हवामान जे आहे तर ते वेगवेगळं असल्यामुळे या परिसंस्थासुद्धा वेगवेगळ्या तुम्हाला दिसून येतात. मग ह्या परिसंस्था जंगली भाग आहे, तळ आहे, सागर आहे का नदी आहे याच्यावरती अवलंबून आहे. मग ह्या परिस्थितीनुसार परिसंस्था ज्या आहेत तर त्यांचा मग आकार वेगळा आहे, त्यांचं स्थान वेगवेगळं आहे. म्हणजे कुठं आढळून येत आहे, त्यांची हवेची स्थिती कशी आहे किंवा वनस्पती आणि प्राण्यांचे प्रकार जे आहेत तिथल्या हवामानावरती अवलंबून आहेत. जीवावरणात परिसंस्था कार्यान्वित असतात. त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणाचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य चालत असते. पृथ्वीवर अशा अनेक परिसंस्था निर्माण झाल्या आहेत. पृथ्वीवरील या परिसंस्था जरी ढोबळमानाने स्वतंत्र व वेगळ्या दिसत असल्या तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या एकमेकांवरती बांधीलच असतात किंवा अवलंबून असतात आपण म्हणतो त्याला. त्यामुळे या छोट्या मोठ्या परिसंस्था आपण पूर्णपणे एकमेकांपासून वेगळ्या करू शकत नाही. परंतु प्रणालीनुसार तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार पडतात. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, मागे वळून जाताना विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच नवनवीन शब्दांची निर्मिती होत असते. तर इकोसिस्टीम या शब्दाचे असेच आहे, म्हणजेच परिसंस्था असे या शब्दाचे आपण मराठीत रूपांतर करतो. 1930 सालची गोष्ट. पर्यावरणाच्या भौतिक आणि जीवशास्त्रीय घटकांच्या परस्पर संबंधांचा विचार एका शब्दात कसा व्यक्त करता येईल बरं, असा प्रश्न रॉय क्लॅम्फ या शास्त्रज्ञांना विचारण्यात आला होता. पुढे या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. इकोसिस्टीम हा शब्द पुढे A.G. टान्सले या क्लारफॉर्मच्या सहकार्याने 1935 साली सर्वप्रथम प्रचारात आणला. इकोसिस्टीमला जैविक समुदाय म्हणजे बायोटिक्स कम्युनिटी असे सुद्धा म्हटलं जातं.
म्हणजेच पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखेच असतात. त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळून येतो. त्यामुळे एक विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते. अशा मोठ्या परिसंस्था ज्या आहेत त्यांना बायोम्स असे सुद्धा म्हणतात. या बायोम्समध्ये अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या परिसंस्था असतात. पृथ्वी एक स्वतः एक मोठी अशी एक विस्तीर्ण अशी परिसंस्था आहे. पृथ्वीवर 2 मुख्य प्रकारच्या बायोम्स आढळून येतात. तर त्याच्यामध्ये पहिली जी आहे बायोम्स तर म्हणजे मोठी परिसंस्था भूपरिसंस्था आणि दुसरी आहे जलीय परिसंस्था. मग या कोणत्या भूपरिसंस्था आणि जलीय परिसंस्था ज्या आहेत त्या आपण पुढील तासाला पाहूयात. आणि जोपर्यंत आपण प्रकरण शिकवायला सुरुवात केलेलं आहे, व्हिडिओ पाहून झाल्यानंतर हे प्रकरण जे आहे ते सर्वांनी वाचन करावे.